नमस्कार, मी सोनाली आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या छोट्याशा व्लॉगमध्ये। तर आजपासून मी माझ्या चॅनलवरती डेली व्लॉगची सुरुवात करणार आहे। चॅनलमध्ये नवीन असाल तर मला तुम्हाला सांगायला आवडेल, या चॅनलमध्ये तुम्हाला बघायला मिळतील स्किन केअर, हेअर केअर, ब्युटी टिप्स, मेकअप टिप्स, कुकिंग व्हिडिओज, व्लॉग्स आणि बरंच काही। त्यामुळे जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। तर चला आपल्या व्लॉगची सुरुवात करूया। आज मी नाश्त्यामध्ये पोहेच बनवले होते। मोस्ट ऑफ द टाईम सकाळी नाश्त्याला आमच्याकडे पोहेच असतात, कारण आम्हाला दोघांनाही पोहे फार आवडतात। छान असा नाश्ता झाल्यानंतर मी अंघोळ केली। आज मी मस्त हेअर वॉश केलं होतं आणि नंतर आपलं स्किन केअर। एवढ्यात मी स्किन केअर अजिबातच मिस करत नाही, कारण ते फार इम्पॉर्टंट असतं। त्यामुळे आपल्या स्किनचं प्रोटेक्शन होतं। प्रोडक्ट्स माझे तेच आहेत जे मी मागच्या मेकअप व्हिडिओमध्ये दाखवले होते। तुम्हाला जर बघायचं असेल तर तो व्हिडिओ नक्की बघा, त्यामध्ये मी सगळे प्रोडक्ट्स एक्सप्लेन केले आहेत। आणि माझं आज लंचसुद्धा बनवायचा बाकी होता, त्यामुळे स्किन केअरनंतर मी लगेच लंच बनवायला आले। आज मी ठरवलं होतं की कारल्याची भाजी आणि भाकरी असं थोडासा छोटासा बेत बनवेल। कारले शरीरासाठी फार चांगले असतात, त्यामुळे आठवड्यातून एकदा कारली नक्की खावीत। कारल्याच्या भाजीची रेसिपी जर तुम्हाला बघायची असेल तर माझ्या इंस्टाग्रामवर मी ती अपलोड केलेली आहे, तर तुम्ही इंस्टाग्रामवर जाऊन बघू शकता। स्वयंपाक झाल्यावर किचनमध्ये जो काही पसारा होतो, बापरे, सगळं आवरल्याशिवाय मला जेवण जातच नाही। त्यामुळे स्वयंपाक झाल्यानंतर मी आधी ओटा क्लीन केला आणि नंतर मी जेवण करायला आले। सगळं क्लीन झाल्यानंतर जेवण करताना जो काही आराम मिळतो तो फार वेगळाच असतो। त्यामुळे मी छान मस्त सिरीज बघत जेवण केलं। संध्याकाळ झाली आणि दिवा लागण्याची वेळ झाली। संध्याकाळी छान देवाचा दिवा लावल्याशिवाय मला पॉझिटिव्ह वाटत नाही, त्यामुळे दिवा लावूनच मी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करते। घरात असं छान वातावरण असलं की मग संध्याकाळसुद्धा छान जाते। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी थँक्यू सो मच। भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय।